नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा 2025 मध्ये तलाठी भरतीची 2400 पेक्षा जास्त जागांची भरती येण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामुळे आपण 2023 मध्ये जे काय तलाठी भरती 57 पेपर झाले होते त्याचे आपण सिरीज चालू केलेले आहे. त्याच्यामधला आज बघा 29वा पेपर आज आपण बघणार आहे, की जो आपला बघा 29/8/2023 मध्ये दुसऱ्या शिफ्टमध्ये झाला होता. ठीक आहे बघा. तर बघा त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग नावाचं, तर त्याच्यावरती बघा कंबाईनसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. तर त्या बॅचची फी फक्त आपली 999 रुपये असेल. सेम त्याचप्रमाणे एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे आपल्या ऍप्लिकेशनवरती. त्याची पण फी आपली 999 रुपये असेल. ठीक आहे. आणि आता येणाऱ्या काळामध्ये आपण सरळ सेवेसाठी नवीन बॅच सुरू करतोय. ते तुम्हाला काही दिवसामध्ये आपल्या ऍप्लिकेशनवरती अवेलेबल होऊन जाईल. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, खालील विशिष्ट प्रकारे एकमेकांशी संबंधित असलेल्या दोन शब्द जोड्या दिलेल्या आहेत. खालील 4 पैकी 3 शब्द जोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्द जोडी कोणती आहे? या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जावे आणि शब्दातील अक्षरे, व्यंजन, स्वर यांच्या संख्येच्या आधारे त्यांचे गट पाडले जाऊ नयेत. ठीक आहे बघा. आता यातल्या 3 शब्द जोड्या काय सारखे आहेत, एक फक्त वेगळे आहे. बघा आता पहिले काय दिसते बघा, न्यूटनचा नियम. इथं काय म्हटलंय बघा, जीवशास्त्र. न्यूटनचा नियम कशामध्ये येतो बघा, तर फिजिक्स मध्ये येतो, बरोबर आहे, किंवा त्याला आपण भौतिकशास्त्र म्हणतो. भौतिकशास्त्र किंवा फिजिक्स. त्याच्यामुळे हे काय ते बघा चुकतंय. चला 2 नंबर बघा, बीजगणित. बीजगणित काय ते गणितामध्ये येते, बीजगणित आणि भूमिती हे बरोबर येते. आवर्त सारणी रसायनशास्त्रामध्ये येते, बरोबर आहे. त्रिकोणमिती म्हणजे भूमिती, बरोबर आहे. ठीक आहे बघा. ठीक आहे. भूमितीचा पार्ट आहे त्रिकोणमिती. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय निघालं, ऑप्शन नंबर पहिला. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले प्रश्नामध्ये, गणिताच्या एका परीक्षेत विद्यार्थ्यांना एका विशिष्ट संख्येचा 516 भाग काढण्यास सांगितले होते. एका विद्यार्थ्याने चुकून त्या संख्येचा 506 भाग काढला आणि त्याचे उत्तर योग्य उत्तरापेक्षा 200 ने जास्त होते, तर ती संख्या शोधा. बघा आता काय म्हटले बघा, एका विशिष्ट संख्येचा 500 बघा, एक संख्या कुठली आहे बघा, एक संख्या पकडू आपण एक्स. एक संख्या पकडली आपण एक्स, आणि ह्या एक्स या संख्येचा बघा आपल्याला सांगितलंय कुठं 516 भाग काढायला सांगितलंय. 516 भाग सांगितलं, पण काय केले बघा, त्या विद्यार्थ्याने चुकून काय केलं, त्या संख्येचा 506 भाग काढला. म्हणजे एक्स या संख्येचा काय केला बघा, त्याने 506 भाग काढला. आणि त्याच्यामुळे काय झालं बघा, त्याचे उत्तर योग्य उत्तरापेक्षा 200 ने जास्त होते. म्हणजे बघा इथं जे काय उत्तर आले ते किती आहे बघा, 200 ने जास्त आहे. मग फक्त काय करायचं, मधनं 200 वजा करा. इथून फक्त 200 काय केला, वजा करा, बरोबर आपलं उत्तर निघून. हे एक विषय आपल्याला मांडता येते. ठीक आहे बघा. ह्याची जी काय व्हॅल्यू आहे, एक्स गुणिले 506 ही काय बघा, तर ह्याच्यापेक्षा 200 ने जास्त आहे. मग फक्त 200 वजा करा. बघा काय निघेल बघा माहिती इकडं. बघा 5x छेद किती आले 16, बरोबर. इकडे पण किती आलं, 5x छेद 6 वजा किती आले 200. आता हे वजा जे आहे ना ते प्लस मध्ये करा. इकडे बरोबरच्या अलीकडे टाका. काय होईल बघा, इकडे बरोबरच्या अलीकडे आले की 200 होईल, आणि हे बरोबरच्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल बघा, 5x छेद 6 वजा काय निघेल इकडं, 5x छेद 16. ठीक आहे बघा. चला आता काय निघेल बघा, इकडं तिरकस गुणाकार करा. बघा इथं काय निघेल बघा, इकडे आता 16 पंचे 80x वजा 6 पंचे 30x छेद काय निघेल बघा, 16 सक्क 96. ठीक आहे बघा. मग आता 80 मधनं 30 गेले, खाली किती आले बघा, 50x छेद किती आला इकडे 96, बरोबर. इकडे किती आहे बघा, 200. आता काय करायचं बघा, x जाग्याला ठेवा. इथं x जाग्याला ठेवा, बरोबरच्या पलीकडे x आहे ना, तो x आहे असा ठेवा. आणि 50 चे 96 बरोबरच्या अलीकडे आणा. ते काय उलट होईल, अरे x आणि 50 मध्ये गुणाकारात चिन्ह असतं. काय निघेल बघा, इकडं 200 गुणिले काय निघेल 96 छेद 50. किती निघते बघा इकडं, चला शून्याला शून्य कॅन्सल झाले, 5 एके 5 5 चोक 20 म्हणजे 4 गुणिले 96. 96 गुणिले 4 केलं तर काय निघते बघा, 4 सक्क 24, 4 नवे 36 आणि 2 झाले 38 म्हणजे 384. 384 कितीची व्हॅल्यू आहे, तर x ची व्हॅल्यू. x बरोबर झाले 384. म्हणजे आपलं उत्तर आलं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिलोगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या विधान निष्कर्षांपैकी कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहेत ते ठरवा. ठीक आहे. चला काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये, आता पहिलं विधान काय दिले, सर्व डायऱ्या फळ्या आहेत. बघा सर्व डायऱ्या फळ्या आहेत. परत काय दिले बघा, सर्व फळ्या बाण आहेत. सर्व फळ्या ह्या बाण आहेत. ठीक आहे बघा. त्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे बघा. आणि स्टँडर्ड डायग्राम वरून आपण होकारार्थी निष्कर्ष डायरेक्ट काढू शकतो. म्हणजे बघा दोन्हीच्या दोन्ही निष्कर्ष आपले होकारार्थी, त्यामुळे एवढी एक डायग्राम आपल्याला पुरेशी आहे. पहिला निष्कर्ष काय दिलाय बघा त्यांनी आपल्याला,
काही बाण डायरे आहेत बघा, काही बाण डायरे आहेत का? बरोबर आहे बघा. बाणाचा हा आतमधला एवढा जो भाग आहे ना, तो काय आहे? डायरे आहे. त्याच्यामुळे पहिले बरोबर येते. आणि 2 नंबर काय दिले बघा, सर्व बाणफळ्या आहेत. पहा सर्व बाणफळ्या आहेत का? नाही. बाणाचा काही भाग म्हणजे आतला जो एवढा भाग आहे ना, तो फळ्या आहे. त्यामुळे सर्व बाणफळ्या आहेत का? तर नाहीत. काही बाणफळ्या आहेत हे उत्तर बरोबर येते. सर्व बाणफळ्या आहेत हे काय? तर चुकते. मग काय निघेल बघा इथं? केवळ बघा, केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये बघा, प्रॉफिट लॉस चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. एका क्लिअरन्स सेलमध्ये ज्या साडीची छापील किंमत 10,490 होती, ती आता 9,441 किमतीला विकली जाते. तर साडीवर दिलेली सवलतीची टक्केवारी किती आहे? बघा, आता 10,400 किती 490 आहे. 10,490 रुपये साडी आहे आणि किती रुपयाला लावली? 9,441 ला. तर आधी किमतीमध्ये सूट किती आहे ते बघून घ्या. 10तनं 1 गेले 9 राहिले. 8तनं 4 गेले 4 राहिले. 4तनं 4 शून्य, 10तनं 9 गेले 1 म्हणजे 1,049 रुपयाची तुम्हाला सूट दिलेली आहे. ठीक आहे. आता कधी पण कसं असतं बघा, छापील किंमत जी असते बघा, छापील किंमतीवरती कधी पण काय दिली जाते? सूट दिली जाते. बरोबर काय असते? इकडे विक्री किंमत असते. बरोबर आहे का? आपण मॉलमध्ये जे जातो, मॉलमध्ये ज्या वस्तूवरची किंमत लावली असते ती छापील किंमत असते आणि त्याच्यावरती सूट घेतली जाते आपण. बरोबर आहे का? बघा छापील किंमत झाली आपली 100%. सूट किती दिली बघा तुम्हाला त्यांनी? सूट आपल्याला माहित नाही बघा. बरं आता आधी सुरुवातीला संख्येमध्ये दिले त्यांनी आपल्याला सगळं. बरोबर आहे का? बघा छापील किंमत किती आपली? 10,490. पहा हे झाले 10,490. त्याच्यामध्ये सूट किती दिली बघा त्यांनी आपल्याला? 1,049 आणि विक्री किंमत किती आहे बघा आपल्याकडे? 9,441. ठीक आहे बघा. आता छापील किंमत कधी पण किती पकडतो आपण बघा? 100% पकडतो. आणि इथं तुम्हाला विचारले का त्यांनी साडीवर दिलेल्या सवलतीची टक्केवारी किती? म्हणजे सूट जी तुम्हाला दिली ना, मग 1,049 म्हणजे किती टक्के? किती टक्के सूट दिली तेवढं विचारले आपल्याला त्यांनी. काय तिरकस गुणाकार करायचं. पहा x ने ह्याला गुणायचं आणि 100 ने ह्याला गुणायचं. काय निघेल बघा इथं? x गुणिले 1,049, x गुणिले 1,049 बरोबर 100 गुणिले 10,490 आहे. x गुणिले 10,490 बरोबर 100 गुणिले 1,049. बघा आता x जे आहे ना ते जाग्याला ठेवा आणि 10,490 बरोबरच्या पलीकडे टाका. म्हणजे 100 गुणिले 1,049 छेद हे बरोबरच्या पलीकडे गेले काय होईल बघा? छेदाला जाईल 10,490. काय निघते बघा इकडं? चला ह्या शून्याला हा शून्य गेला. 1,049 ला 1,049 गेले म्हणजे x इज इक्वल टू काय निघेल बघा? 10 निघेल. म्हणजे थोडक्यात काय? 10%. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 3 10%. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? 2 ट्रेन अनुक्रमे P आणि Q पासून एकाच वेळी धावण्यास सुरू करतात आणि अनुक्रमे 40 किलोमीटर पर आवर आणि 30 किलोमीटर पर आवर या वेगाने एकमेकींच्या दिशेने धावतात. ठीक आहे बघा. आता दोन कुठले अंतर आहेत बघा? P आणि Q. P आणि Q पासून एक ट्रेन पडते 30 किलोमीटर पर आवरने आणि दुसरी किती जाते बघा? 40 किलोमीटर पर आवर. दोन्ही एकमेकांकडे, ही इकडे चालली आणि ही इकडे चालली. ठीक आहे बघा. पुढे काय दिले बघा? त्या एकमेकींना भेटेपर्यंत पहिल्या ट्रेनने दुसऱ्या ट्रेनपेक्षा 80 किलोमीटर जास्त अंतर पार केले आहे. तर P आणि Q यांच्या दरम्यानचे अंतर शोधा. आता बघा थोडक्यात काय, जी वेगवान ट्रेन आहे ना, तिने ह्या ट्रेनपेक्षा 80 किलोमीटर अंतर जास्त पार केले. कधी? एकमेकांना भेटेपर्यंत. म्हणजे काय असेल बघा? लक्षात घ्या. आता दोघींच्या वेगातला फरक किती आहे बघा? 10 किलोमीटर. ही 40 आणि 10 आहे. एका तासामध्ये 10 किलोमीटर अंतर जास्त पडत जाईल. बरोबर आहे की नाही? 80 किलोमीटर अंतर जायला 10 किलोमीटरने किती वेळ लागेल बघा? तर 8 तास वेळ लागेल. बरोबर आहे का? हे 80 किलोमीटर अंतर पडायला दोन्ही ट्रेनमध्ये 10च्या स्पीडने 10च्या फरकाने किती आहे? 8 तास वेळ लागेल. याचा अर्थ काय? दोन्ही ट्रेनने 8-8 तास प्रवास केलाय. म्हणजे बघा ह्या 30 किलोमीटरच्या स्पीडने 8 तासामध्ये किती अंतर कव्हर केलं? 240 किलोमीटर. ही इकडून निघाली इथपर्यंत. ठीक आहे बघा. आणि इकडून जी निघालेली ट्रेन आहे तिने काय केलं बघा इकडं? तिने किती अंतर पार केलं बघा? 40च्या स्पीडने. 40 गुणिले 8 बरोबर झाले 320 किलोमीटर. म्हणजे इथून इकडे हिने पण इकडून 8 तासात प्रवास केला. हिने पण इकडून 8 तासात प्रवास केला. दोन्ही इथे एकमेकांना भेटले. पण त्या हिने 8 तासात किती? 240 कव्हर केलं. हिने 8 तासामध्ये 320 कव्हर केलं. म्हणजे टोटल अंतर किती असेल बघा? P आणि Q मधलं 320 बघा. 320 आणि किती? 240. काय निघते बघा इकडं? 4 आणि 2 6, 3 आणि 2 5 म्हणजे 560 किलोमीटर अंतर पडते. म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे? बघा यूच्या पुढे ए किती नंबरला येते बघा? यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड आणि ए. म्हणजे 6 घरं पुढे गेले की ए निघते. ए पासून बघा जी किती क्रमांकावर ए,
बी सी डी ई एफ जी, परत 6 घरं पुढे गेले की जी निघतंय. परत जी पासून एम बघा, जी एच आय जे के एल एम, परत 6 घरं पुढे गेले की एम निघते. परत एमच्या पुढे बघा एम, एन ओ पी क्यू आर एस, परत 6 घरं पुढे गेले की एस निघते. मग एसच्या पुढे 6 घरं मोजा, एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, इथं काय निघेल बघा, वाय निघेल. मग वाय म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले याच्यामध्ये, दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे. ठीक आहे बघा, काय निघतंय 0, 4, 18, 48 आणि 100. बघा आता 0 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे बघा, अधिक 4 चा फरक आहे. 4 आणि 18 मध्ये बघा अधिक 14 चा फरक आहे. 18 आणि 48 मध्ये बघा 28, 38, 48 म्हणजे अधिक 30 चा फरक आहे. परत 48 आणि 100 मध्ये बघा अधिक 52 चा फरक आहे. ठीक आहे बघा. चला परत 4 आणि 14 मध्ये जर बघितलं आपण तर अधिक 10 चा फरक आहे. 14 आणि 30 मध्ये अधिक 16 चा फरक आहे. 30 आणि 52 मध्ये अधिक 22 चा फरक आहे. बघा आता ह्याच्यामध्ये फरक किती आहे बघा, 10 आणि 16 मध्ये अधिक 6 चा फरक आहे. आणि 16 आणि 22 मध्ये परत अधिक 6 चा फरक आहे. बघा इथं सापडला आपल्याला. बघा परत 22 आणि पुढे काय निघेल, अधिक 6 केलं तर 22 आणि 6 किती निघेल, 28 निघेल. इथं अधिक 28 चा फरक निघेल. म्हणजे बघा थोडक्यात काय, 52 अधिक 28 किती निघेल बघा, 50, 60, 70. इथं किती निघेल बघा, अधिक 80. बरोबर आहे का. म्हणजे 52 अधिक 28 केला 80 आला. आता 100 अधिक 28 करा. 100 अधिक 28 काय निघेल बघा, सॉरी 100 अधिक 80 बरोबर किती निघेल, 180 निघेल. बघा 10 आणि 6 16, 16 आणि 6 22, 22 आणि 6 28 हा फरक आला. मग 4 आणि 10 14, 14 आणि 16 30, 30 आणि 22 52, 52 आणि 28 80. मग आता इकडे परत काय निघेल बघा, 0 आणि 4 14, 4 आणि 14 18, 18 आणि 30 48, 48 आणि 52 100, 100 आणि 80 180. म्हणजेच आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, EH11 हे विशिष्ट तर्कानुसार JM13 शी संबंधित आहे. बघा EH11 हे काय दिले बघा, JM13 शी संबंधित आहे. त्याच प्रकारे BE16 हे GJ18 शी संबंधित आहे. बघा BE16 हे GJ18 शी संबंधित आहे. त्याच तर्कानुसार OR23 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. OR23 बघा. आता काय निघते बघा, ई आणि जे मध्ये फरक संबंध बघा, ई FGHIJ अधिक 5 घरं पुढे गेले की जे निघते. परत बघा एच आणि एम मध्ये बघा HIJKLM परत 5 घरं पुढे गेले की काय निघते, एम निघते. ठीक आहे बघा. परत बी आणि जी मध्ये बघा ABCDEFG परत 5 घरं पुढे गेली काय निघते, जी निघते. थोडक्यात काय इथं जो संबंध असतो तोच इथं संबंध आहे बघा. आता O च्या पुढे 5 घरं जावा, LMNO PQRST इथं बरोबर काय आला, टी आला. आर च्या पुढे बघा OPQR STUVW इथं काय निघेल बघा, डब्ल्यू TW. मग TW इथं आहे, हे दोन ऑप्शन झाले कॅन्सल. मग आता इथे काय निघते बघा, 11 आणि 2 13, 16 आणि 2 18, 13 आणि 2 काय निघेल इकडे 25. मग TW 25 म्हणजे ऑप्शन नंबर दुसरा निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा, प्रॉफिट लॉस वरचा क्वेश्चन आहे बघा. एक ब्लँकेट एक 1148 रुपयाला विकले जाते, ज्यामुळे 30% तोटा होतो. 5% नफा मिळवण्यासाठी ते किती किमतीला विकले पाहिजे. बघा आता नफा आणि तोटा कसा असतो बघा, लक्षात घ्या. कधी पण खरेदी किमतीवर काढला जातो बघा, लक्षात घ्या. मग इथे काय निघेल बघा, खरेदी किंमत वजा तोटा बरोबर काय असते बघा, इकडे विक्री किंमत. ठीक आहे बघा. आणि परत काय असते बघा, खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते, विक्री किंमत असते. ठीक आहे बघा. आता बघा 100% जर खरेदी किंमत असेल तर तोटा किती झाला आपल्याला, पहिल्यांदा 30% तोटा झालाय. तर बरोबर विक्री किंमत किती असेल बघा, 70% असेल आपली. आणि तेच जर नफा मिळत असेल बघा, खरेदी किंमत जर आपली 100% असेल, नफा आपल्याला किती मिळाला 5%, तर आपली विक्री किंमत किती असायला पाहिजे, 105% असेल पाहिजे. म्हणजे बघा डायरेक्ट थोडक्यात काय, तोटा झाल्यानंतर ज्यावेळेस झाला त्यावेळेस आपली विक्री किंमत किती होती, 1148. मग 70% म्हणजे किती आहे बघा, 1148 आहे. 1148 70% म्हणजे झाले 1148. तर विचारले का 105% मिळवण्यासाठी नफा, 5% नफा मिळवण्यासाठी ती किती किमतीला विकली पाहिजे, तर 105% ला विकली पाहिजे. तर ही व्हॅल्यू किती, काय नाही तिरकस गुणाकार. म्हणजे 70% म्हणजे 1148 तर 105% म्हणजे किती, काय नाही तिरकस गुणाकार करा. किती निघते बघा, x गुणिले 70. बघा x गुणिले 70 बरोबर काय निघेल बघा, 105 गुणिले 1148 सॉरी 105 गुणिले 1148.
चला काय निघेल बघा, आता एक जागा ठेवा आणि 70 बरोबरच्या पलीकडे टाका. मग काय निघेल 105 गुणिले 1148 भागिले काय निघेल बघा इकडे 70. बघा मग काय निघेल बघा आता इथं भागाला चला 5 दुने 10 5 एके 5 परत 14 पंचे 70. ठीक आहे बघा. परत काय निघेल बघा 2 ने भागाला बे 7 14 इकडे काय निघेल बे पंचे 10 1 11 बे 7 14 आणि परत बे चोक 8 परत काय निघेल बघा 7 एके 7 7 त्रिके 21 म्हणजेच काय निघेल बघा x ची व्हॅल्यू काय निघेल 3 गुणिले 574. मग 3 गुणिले 574 किती निघते बघा 574 गुणिले 3 3 चोक 12 3 7 21 आणि 1 22 3 5 15 आणि 2 17 म्हणजे 1722 काय निघेल इकडं 1722 म्हणजेच उत्तर किती आलं आपला ऑप्शन नंबर 3 आला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा जर पी स्टार क्यू म्हणजे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर होते तर 8 स्टार 3 स्टार 2 चे मूल्य किती येईल. बघा आता काय करावं लागेल बघा इथं आपल्याला 8 आहे 8 ही एक संख्या झाली. दुसरी संख्या काय झाली बघा 3 स्टार 2 एक काय जर ज्या एक स्टार आला त्या दोन्ही संख्यांचा स्क्वेअर होते म्हणजे इकडचा ह्याचा स्क्वेअर होईल ह्या संख्येचा पण स्क्वेअर होईल आणि मध्ये चिन्ह काय पडेल 8 पडेल अधिक पडेल. ठीक आहे बघा. परत आणखी पुढे गेलो आपण बघा आता तात्पुरते 8 स्क्वेअर बाजूला काढा अधिक. ठीक आहे बघा आता इकडे काय होईल बघा त्या स्टारच्या जागेला चिन्ह काय ते अधिकचे येते बघा 3 अधिक 2 येते आणि ब्रॅकेट स्क्वेअर आहे असं टाकून द्या. पण आतल्या संख्यांचं काय होते परत बघा ह्या संख्येचा स्क्वेअर आणि ह्या संख्येचा स्क्वेअर येते लक्षात बघा. बघा मग आता काय निघेल बघा 8 चा वर्ग किती झाला 8 8 64 अधिक आतमधले सोडवा अधिक काय बघा 3 चा वर्ग झाला 9 अधिक 2 चा वर्ग झाला 4 आणि ह्याचा परत वर्ग बघा मग काय निघेल 64 अधिक 9 4 किती झाले 13 13 चा वर्ग किती झाला बघा 169. आता बेरीज करा काय निघेल मग 169 आणि 64 बघा 169 अधिक 64 काय निघेल 9 4 13 हातचा आला 1 6 चा 12 आणि 1 13 आणि इकडे किती आले 2 म्हणजे 233 233 म्हणजे ऑप्शन नंबर किती निघते 4 निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सरळ व्याज चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये जर व्याजाच्या वार्षिक गणनेनुसार चक्रवाढ व्याजाच्या एका ठराविक दराने 12 वर्षांमध्ये एक रक्कम तिच्या स्वतःच्या दुप्पट होते तर किती वर्षात ती रक्कम तिच्या 8 पट होईल. बघा आता सुरुवातीला 1 रुपयाची वस्तू आहे. ठीक आहे बघा ती दुप्पट होते किती वर्षामध्ये 12 वर्षामध्ये. इथं काय झाली 2 झाली इथे किती वर झाली 12 वर झाली बघा आणि व्याज कसं चक्रवाढ व्याजाने आपल्याला काय घेणं देणं नाही बघा. इथं ज्या प्रमाणामध्ये वाढले त्या बघा आता परत इथं 2 रुपये आपण रक्कम पकडली हिची परत दुप्पट व्हायला किती वर्ष लागणार आहेत परत 12 वर्ष लागतील परत 12 वर्ष लागतील. मग 2 ची दुप्पट झाली 4 आणि परत 4 ची दुप्पट झाली 8 ही 8 4 ची 8 व्हायला परत 12 वर्ष लागतील. मग एकूण किती वर्ष लागतील 12 आणि 12 24 आणि 12 36 ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नळ टाकीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये ए आणि बी या दोन तोट्या मिळून एक टाकी 4 तासात भरू शकतात. त्यांना स्वतंत्रपणे उघडले गेले असते तर टाकी भरण्यासाठी बी ला लागलेला वेळ हा ए पेक्षा 6 तास जास्त असला असता बघा. ठीक आहे. आता इथं ए आणि बी करा. ठीक आहे बघा आता लक्षात घ्या ए आणि बी ला जर सेपरेट वेळ जर बघितला आपण तर किती लागतोय बघा तर बी ला लागलेला वेळ हा ए पेक्षा कोणाला दिलाय बघा त्यांनी ए ला दिलेला आहे. म्हणून ए ला काय करायचं एक्स पकडायचं एक्स पेक्षा किती आहे तर बघा 6 तास जास्त 6 तास जास्त वेळ लागतो. ठीक आहे बघा. आणि दोघांनी मिळून जर काम केलं दोघांना मिळून किती वेळ लागतोय बघा दोघांनी मिळून काम केलं तर ते 4 तासामध्ये कव्हर करते. ठीक आहे बघा. तर बघा टाकी भरण्यासाठी ए ला स्वतंत्र किती वेळ लागेल. ठीक आहे बघा आता लक्षात घ्या इथे काय निघते बघा आता ए आणि बी चा आपल्याला माहिती आहे किती वेळ लागतो तासामध्ये. ठीक आहे बघा. आणि कसं असं लक्षात घ्या तिथे फॉर्म्युला बघा जसं आपल्याला टाइम डिस्टन्स स्पीड मध्ये समान अंतर पार करायला ज्यावेळेस आपण ऍव्हरेज काढतो आपण समान अंतर पार करायला वेगवेगळ्या वेगाने जर आपण अंतर पार केलं असेल तर तिथे आपला फॉर्म्युला काय असतो 2ab डिवाइडेड बाय a प्लस बी. ठीक आहे बघा. आणि इथं काय दिले बघा टाइम अँड वर्क मध्ये दोन्ही बघा ए चं काम दिले बी चं काम दिले सेपरेट आणि ते दोघांना मिळून जर काम करा किती वेळ लागला विचारलं तर काय करत बघा इकडं ए गुणिले बी डिवाइडेड बाय काय असते इकडे ए प्लस बी असतं. ठीक आहे बघा. बघा मग आता इथं मला सांगा ए ला किती वेळ लागला बघा इथं बरं आता दोघांना मिळून किती वेळ लागतो इकडे 4 तास वेळ लागतो इकडे लिहून घ्या. ए ला किती वेळ लागला एक्स वेळ लागला बी ला किती वेळ लागतोय बघा तर x अधिक 6 आणि दोघांची बेरीज काय निघेल बघा x अधिक 6 चला बरोबर किती येते 4 येते. मग आता काय करायचं बघा इकडं चला हे सॉल्व्ह करून घ्या किती निघतं x गुणिले x किती झाला x स्क्वेअर
परत एक्स अधिक सॉरी एक्स गुणिले 6 किती आला 6x आला. ठीक आहे बघ. परत छेद काय निघेल बघा इकडं एक्स अधिक बघा एक्स अधिक 6 आहे थोडक्यात बरोबर आहे का. मग इथे काय निघेल बघा एक्स अधिक 1 झाले 2x अधिक 6 बरोबर आहे का. इथं किती आले मग हे 2x अधिक 6 डायरेक्टली लिहून टाका 2x अधिक 6 x आणि x 2 2x अधिक 6 ठीक आहे बघा. चला बरोबर किती आले 4 आले. मग आता इथं काय होईल बघा लक्षात घ्या हा 2x अधिक 6 बरोबरच्या पलीकडे जाईल काय होईल इकडं x स्क्वेअर बघा x स्क्वेअर बघा x स्क्वेअर अधिक 6x बघा x स्क्वेअर अधिक 6x आता बरोबर काय निघेल हे 4 आहे ना ह्याला 4 ला हे गुणणार आहे 2x अधिक 6 काय निघेल इकडं 2x अधिक 6 ठीक आहे बघा. आता काय निघेल बघा x स्क्वेअर हे अधिक 6x बरोबर 4 ने 2 ला गुणलं 4 दुनी 8x आणि परत 4 ने 6 ला गुणलं 4 सक 24 ठीक आहे बघा. चला आता हे सगळं बरोबरच्या अलीकडे आणि इकडे शून्य देऊन टाका बघा इक्वेशन म्हणा x स्क्वेअर अधिक 6x बरोबरच्या अलीकडे आली की वजा 8x होईल परत बरोबरच्या अलीकडे आली की वजा 24 होईल बरोबर काय निघेल इकडे शून्य निघेल ठीक आहे बघा. चला आता काय निघेल बघा x स्क्वेअर 6 न 8 गेले राहिले किती 2 वजा 2x बरोबर काय मोठ्या संख्येत चिन्ह आणि वजा 24 बरोबर किती येते 0. बघा आता काय करायचंय अशा कुठल्या दोन संख्येत की ज्यांची जर बेरीज केली आपण तर ती वजा 2 निघते आणि गुणाकार केला तर वजा 24 निघतो. मग वजा 2 करायचं काय काय निघेल बघा इकडं गुणाकार कुठला झाला sin चोक 24 बघा बघा x वजा 6 निघेल आणि दुसरी काय निघेल x अधिक 4 निघेल बघा 6 आणि बघा वजा 6 आणि अधिक 4 ची बेरीज किती निघते बघा वजा 2 निघते 7 न 4 गेलं 2 राहिले ना मोठ्या संख्येत चिन्ह आणि परत sin चोक झाले 24 आणि वजा प्लस काय असते वजा बरोबर आहे का. मग 6 आणि 4 चा गुणाकार झाला 24 आणि तो पण वजा बरोबर काय ह्या संख्या निघतात बघा. मग ह्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू काय निघेल बघा इथे काढू शकतो आपण x बरोबर किती येते 6 निघते x बरोबर वजा 4 नसतं घ्यायचं अधिक मधलं घ्यायचं असतं मग x ची व्हॅल्यू किती निघाली 6 निघाली. मग आता मला सांगा इथे x ची व्हॅल्यू निघाली 6 आणि इकडे x ची व्हॅल्यू किती निघाली 6 अधिक 6 बरोबर झाले 12 आणि विचारले काय त्यांनी आपल्याला तर टाकी भरण्यासाठी a ला स्वतंत्रपणे किती वेळ लागेल तर a ला वेळ लागेल 6 दिवस म्हणजे उत्तर येते आपलं सॉरी 6 तास म्हणजे उत्तर निघेल आपलं ऑप्शन नंबर 2 ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आला पाहिजे बघा काय निघते बघा याच्यामध्ये P आणि Q बघा PQRS म्हणजे थोडक्यात काय P च्या पाठीमागे काय निघेल बघा OP O निघते इथं ठीक आहे इकडे O आला सगळीकडे बघा O दिले त्यांनी ठीक आहे बघा. चला परत X आणि W मध्ये बघा नाही बघा UV बघा UVWXY O नंतर Y निघेल O नंतर Y इथं नाही O नंतर इथं नाही इथं आहे इथं नाही म्हणजे आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे का UVWXY O नंतर Y एकाच ठिकाणी येते ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा परत सिलोगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले मध्ये दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा विधानांमध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. चला विधाने काय दिलेत बघा सर्व चटया चादरी आहेत बघा सर्व चटया ह्या चादरी आहेत. चला परत काय दिले बघा काही चादरी अभ्रे आहेत बघा काही चादरी काय दिलेत बघा अभ्रे आहेत सर्व चटया चादरी आहेत काही चादरी अभ्रे आहेत ठीक आहे बघा. चला निष्कर्ष वाचा आता बघा ह्याला म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम ठीक आहे बघा आणि होकारार्थीचा निष्कर्ष असेल ना त्याला एवढी डायग्राम पुरेशी असते बघा दोन्ही निष्कर्ष कसे आहेत आपले होकारार्थी मग पहिले वाचा चला सर्व चटया अभ्रे आहेत बघा सर्व चटया अभ्रे आहेत का नाही पहिले झालं चूक 2 नंबर चेक करा बघा सर्व अभ्रे चटया आहेत का नाही काही अभ्रे चटया आहेत त्यामुळे हे पण काय झालं चूक काय निघेल बघा निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 पैकी एकही तर्कसंगत नाही म्हणजेच ऑप्शन नंबर किती आला 4 आला ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे बघा 8 16 32 56 इकडे x आणि इकडे किती 128 बघा काय निघेल याच्यामध्ये 8 आणि 16 मध्ये अधिक 8 चा फरक आहे 16 आणि 32 मध्ये अधिक 16 चा फरक आहे 32 आणि 56 मध्ये बघा 32 आणि 10 42 आणि 10 52 आणि 4 56 म्हणजे अधिक 24 चा फरक आहे. मग आता काय निघते बघा 8 आणि बघा 8 आणि 8 16 8 त्रिक 24 8 चोक 32 चा फरक लिहायचं 32 म्हणजे किती आलं 5 आणि 3 8 80 आणि किती झाले 88 आले इकडे x ची व्हॅल्यू झाली 88 परत 8 चोक 32 8 पंचे 40 बघा मग इकडे 88 40 बरोबर किती निघते 128 निघते बरोबर आहे का.
ठीक आहे, म्हणजे आपला 88 उत्तर बरोबर आहे, ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बोर्ड मास्टरवरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा. 4 वजा 3 बरं ठीक आहे, चला 20 वजा 3 वजा ब्रॅकेटच्या आतमध्ये 7 वजा परत ह्याच्यामध्ये 2 अधिक 4 आतनं 3 गेले, राहिले 1 आणि तो ब्रॅकेट काढून टाकला आपण, हे ब्रॅकेट लिहिली. ठीक आहे, बघा चला परत 20 वजा 3 वजा ब्रॅकेटच्या आतमध्ये बघा 7 वजा बघा 2 आणि 1 किती येते, 3 येते, बरोबर आहे का. मग वजा किती आले इकडे, वजा 3 आले. चला काय निघेल बघा, मग आता 2 आणि 1 3 झाले. ठीक आहे, बघा चला 20 वजा 3 वजा ब्रॅकेटच्या आतमध्ये बघा 7 आतनं 3 गेले, खाली किती राहिले 4. हा ब्रॅकेटचा विषय संपला. आता आतमध्ये बघा काय निघेल मग, 20 आतनं 3 गेले, खाली किती राहिले 17 आणि 17 वजा 4 काय निघेल बघा, मग इकडं 17 आतनं 4 गेले, खाली किती राहिले 13. म्हणजे आपलं उत्तर किती येते 13, म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे 13. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 4 शब्द जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी 3 विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारी शब्द जोडी निवडा. बघा ऍक्सिलरेटर हा कशामध्ये असतो, कार मध्ये असतो. ठीक आहे बघा. बरं चला, चीज कशापासून बनवतात, तर दुधापासून बनवतात. बघा परत झाकण काय आहे, तर बाटलीच एक बाटली झाकण्यासाठी झाकण असते. आणि स्वयंपाकघर हे कशामध्ये असते, घरामध्ये असते. बघा मेन प्रोडक्ट काय, कार आहे. कारच्या आतमधला एक पार्ट ऍक्सिलरेटर आहे, बाटलीचा एक पार्ट म्हणजे झाकण आहे, घराचा एक पार्ट म्हणजे काय, स्वयंपाकघर आहे. आणि दुधाचा, आता बघा दुधापासून चीज काय बनवलं जातं, बरोबर आहे की नाही. बघा येत्या लक्षामध्ये, त्याच्यामुळे त्यातल्या त्यात वेगळं काय बघा, ऑप्शन नंबर 2 निघते. दुधापासून चीज हे प्रक्रिया करून बनवलं जातं. ठीक आहे का, ऑलरेडी इनबिल्ट नसतं. म्हणजे जसं घरामध्ये स्वयंपाकघर असतं, बाटलीमध्ये झाकण असतं, कारला ऍक्सिलरेटर असतो, पण दुधापासून चीज हे बनवावं लागतं. म्हणून काय निघतं, ऑप्शन नंबर 2, त्यातल्या त्यात वेगळं. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा एनालॉजीवरचा प्रश्न काय दिले बघा, दिलेल्या अक्षर समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या संबंधांप्रमाणेच समान संबंध दर्शविणारा अक्षर समूह दिलेल्या पर्यायातून निवडा. बघा एफ आणि एल मध्ये काय संबंध आहे, बघा इथं जो संबंध आहे ना तोच इथे निवडा आपल्याला. बघा एफ आणि एल मध्ये EF GHIJKL बघा 6चा फरक आहे, 6 जर पुढे गेले की अधिक 6. बी आणि बी मध्ये बघा V च्या पुढे UV WXYZA आणि परत B बघा, V च्या परत पुढे 6 जर गेले की B निघते. आणि L च्या परत बघा पुढे L MNOPQR 6 घर पुढे गेले की R निघते. ठीक आहे बघा चला परत, मग आता बघा इथं जो संबंध आहे तोच संबंध इथं असतो, त्यामुळे इथं परत चेक करत बसायची गरज नाही. आता डायरेक्ट पर्याय चेक करा. बघा I आणि O मध्ये बघा I JKLMNO बरोबर अधिक 6चा फरक आहे. चला परत K आणि Q मध्ये बघा JKLMNOPQ बरोबर आहे का, K च्या पुढे बरोबर Q हा 6 घर पुढे गेले की. आणि परत E आणि K मध्ये बघा FGHIJ आणि K बरोबर 6 घर पुढे गेली की K आला, म्हणून आपलं उत्तर निघते ऑप्शन नंबर पहिला. पुढचे ऑप्शन चेक करत बसायची गरज नाही. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. चला सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा, खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. सर्व संख्या केवळ एक अंकी संख्या आहेत. ठीक आहे, सगळ्या सेपरेट सेपरेट सिंगल डिजिट आहेत. काय दिले येथे, असे किती समअंक आहेत, असे किती समअंक आहेत, काय म्हटले बघा, ज्यांच्यापैकी प्रत्येकाच्या लगेचच आधी एक विषम अंक, त्याच्या आधी एक विषम अंक येतो आणि लगेचच नंतर एक समअंक येतो, लगेच नंतर एक समअंक येतो. म्हणजे एका समअंकाच्या पाठीमागे एक विषम अंक आणि एका समअंकाच्या पुढे समअंक, असे किती अंक आहेत. तर बघा आता मग काय नाही करावं लागेल आपल्याला, विषम सम सम असं आलं पाहिजे बघा. ठीक आहे, विषम सम सम बघा, विषम विषम विषम, चला विषम सम विषम, विषम सम सम इथे येते बघा. परत विषम सम सम बघा, विषम सम सम इथे एक येते. परत विषम 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 सम, विषम सम सम इथे एक येते बघा. ठीक आहे, विषम सम सम किती निघाले बघा, मग 1 2 3 निघाले, म्हणजे जो ऑप्शन नंबर काय ते पहिला येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बोर्ड मागचा प्रश्न काय दिले बघा, जर अधिक आणि वजा यांची अदलाबदल केली आणि गुणिले आणि भागिले यांची अदलाबदल केली तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. ठीक आहे बघा, 26 गुणाकाराच्या जागेला भागाकारात चिन्ह द्या आणि परत 676 लिहा. चला परत भागाकाराच्या जागेला गुणाकारात चिन्ह द्या आणि 156 लिहा. आणि परत अधिकच्या जागेला वजा चिन्ह द्या 69 लिहा आणि वजा जागेला अधिक चिन्ह द्या आणि इकडे 83 लिहा. चला काय निघते बघा इकडे आता, आता इथं ब्रॅकेट येणार आहे, बरोबर आहे का. 26 भागिले 676 गुणिले 156 आणि इकडे काय वजा 69 अधिक 83. ठीक आहे,
बघा काय निघते बघा, आता इथे भाग घालवा. काय निघते इकडं, बे त्रिक 6, बे त्रिक 6, बे त्रिक 6 आणि 1 7, परत बे 8 16. ठीक आहे बघा. चला परत इथून इकडे परत 2 ने भाग घालवा. परत काय निघते बघा, बे 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 सख्ख 12 आणि 1 13, 92 18. परत इकडे बे 7 14 आणि 1 15, बे 8 16. ठीक आहे. चला परत काय निघते बघा, 13 1 13 आणि 13चा वर्ग काय निघतो 169. परत 13 1 13, 13 सख्ख 78. इथे किती आलं, 6 आलं. ठीक आहे बघा. 6 आलं. 6 वजा, बघा आता इकडे वजा येईल का अधिक येईल बघा. 6 लिहिला आपण. अधिक 83 वजा 69, मग किती निघालं, 83 मध्ये 69 गेलं. 70 80 70 आणि 10 80 83 14 निघाला, अधिक 14. मग 6 अधिक 14 बरोबर किती झाली, 20 झाली. 20 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बोट आणि प्रवाहाचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने धावणाऱ्या एका नावेला एक ठराविक अंतर पार करायला 8 तास आणि 48 मिनिटं लागतात. तर हा, आणि प्रवाहाच्या दिशेने ते तितकेच अंतर पार करण्यासाठी तिला 4 तास लागतात. नावेचा वेग आणि पाण्याच्या प्रवाहाचा वेग यांचे गुणोत्तर अनुक्रमे किती. बघा आता काय करायचं बघा, प्रवाहाच्या दिशेने बघा, प्रवाह शॉर्टकट सांगतो बघा, प्रवाहाच्या दिशेने वेग, आणि इकडे काय करायचं बघा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. आता हे जर गुणोत्तर काढा, काय निघते बघा, प्रवाहाच्या दिशेने वेगच्या ऐवजी वेळ दिलाय त्यांनी. हा वेग वेळ दिलाय. प्रवाहाच्या दिशेने इकडे वेळ, वेग इथं वेळ करा, वेळ. ठीक आहे. वेळ किती दिलाय बघा, 8 तास 48 मिनिटं आणि 4 तास. बरोबर आहे का. हे 8 तास आणि हे किती, 48 मिनिट. प्रवाहाच्या दिशेने वेळ नाही बाबा, प्रवाहाच्या दिशेने कमी वेळ लागेल. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या दिशेने किती दिले तुम्हाला, 4 तास, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8.48/60 करायचे. ठीक आहे. आता हे पूर्ण आपण तासामध्ये करून घेतलं. ठीक आहे बघा. काय निघालं बघा इकडं, 12 चोक 48 आणि 12 पंचे 60. ठीक आहे बघा. मग काय निघालं इकडं, 85 40 आणि 4 44, 44/5, आणि इकडे किती निघालं, हे 4. हे 4 तास आणि 44/5 तास म्हणजे किती झालं इकडं, 8.4/5 तास. आधी काय करायचं, हे छेद काढून आपल्याला हे कशामध्ये लिहायचे, गुणोत्तरामध्ये लिहायचे. ठीक आहे बघा. आता ह्याचा छेद जर काढायचा असेल ना, तर दोन्ही संख्यांना 5 ने गुणावं लागेल. हे इकडे पण 5 ने गुणा आणि इकडे पण 5 ने गुणा. काय निघेल बघा, मग 4 पंचे 20, आणि इकडे किती, 5 ला 5 कॅन्सल, इकडे आलं 44. आपल्याला गुणोत्तर लिहायचे, त्यामुळे परत भाग घालवा. काय निघेल बघा इकडं, 4 पंचे 20 आणि 4 एक्के 4, 4 एक्के 4. ठीक आहे बघा. मग थोडक्यात 5/11 हे गुणोत्तर किती आलं तुमचं, 5/11चं गुणोत्तर झालं. म्हणजे कशाचं, वेळेचं गुणोत्तर. आता तुम्हाला काय करायचंय, बोटीचा वेग लिहायचा आहे. बरोबर आहे का. बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग. बरोबर आहे का. हा, नावेचा वेग म्हणजेच काय, बोटीचा वेग, बोटीचा वेग, आणि दुसरं काय लिहायचं, प्रवाहाचा वेग. आपण वेळेचं गुणोत्तर, प्रवाहाचा वेग आपण काय केले, वेळेचं गुणोत्तर काढले, त्याच्यावर आपण आता बोटीचा वेगाचं गुणोत्तर. बघा आता इथे टाइम डिस्टन्स स्पीड सारखं नसतं का, कारण की बोट आणि प्रवाहामध्ये, कारण कसं असतं, बोट आणि प्रवाहामध्ये तिथं तुमचं बोट तर पळते, पण पाणी पण पळते. बरोबर आहे का नाही. त्यामुळे ते प्रवाहाचा वेग दिलेला आहे. टाइम डिस्टन्स स्पीड मध्ये काय तुमचा रस्ता पळत नाही. बरोबर आहे की नाही. मग इथं कसं असतं बघा, त्यामुळे इथं थोडं वेगळं राहतं. काय राहतं बघा, आता 5 आणि 11, 11 आणि 5 किती झाले, 16. कधी पण बोटीचा वेग हा जास्त असतो प्रवाहाच्या वेगापेक्षा. मग 11 आणि 5 किती झाले, 16 इकडे लिहून घ्या. आणि 11तनं 5 गेले खाली, किती राहिले बघा, 6 राहिले. 6 5 11. आता ह्याचं गुणोत्तर काढा, ते किती असेल बघा, बे 8 16 आणि बे त्रिक 6. मग झालं, बोटीचा वेग आणि प्रवाहाच्या वेगाचं जे गुणोत्तर असेल ना, ते किती असेल, 8 असतील. उत्तर काय निघेल आपल्याकडे बघा, ऑप्शन नंबर 4. ही शॉर्टकट मेथड आहे. ठीक आहे. सगळं करत बसायची गरज नाही. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सरासरीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, एका संस्थेत 50 60 25 40 आणि 70 विद्यार्थी असलेले 5 वर्ग आहेत. या 5 वर्गांची उत्तीर्णतेची टक्केवारी अनुक्रमे 20%, 25%, 20%, 10%, 30% आहे. संस्थेतील प्रत्येक वर्गात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी संख्या शोधा म्हटल्या. प्रत्येक वर्गामधले उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी टक्केवारी नाही, सरासरी संख्या म्हटलेली. बघा आता मग मला सांगा, 5 वर्ग आहेत. एका पहिल्या वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत, दुसऱ्यामध्ये 60 आहेत, तिसऱ्यामध्ये किती 25 आहेत, परत 40 आहेत, आणि परत 70 आहेत. ठीक आहे बघा. प्रत्येक वर्गामध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती बघा, पहिल्यामध्ये 20%, ह्याच्यामध्ये 20%, दुसऱ्यामध्ये किती 25%,
चला तिसऱ्यामध्ये किती आहेत बघा 20% आहेत. परत चौथ्यामध्ये 10% आहेत. आणि पाचव्यामध्ये परत 30% आहेत. ठीक आहे बघा काय निघते बघा उत्तर आहे त्याचं. बघा 50चे 20% किती आले बघा. शून्याला शून्य ह्या शून्याला शून्य कॅन्सल 5 दुनी 10 आले. चला परत किती येते बघा इकडं 25 एके 25 25 चौक 100 4 एके 4 15 चौक 60 म्हणजे इकडे 15 आले. परत इकडे 25 एके 25 25 चौक 100 4 एके 4 4 पंचे 20 इकडे 5 आले. परत इकडे ह्या शून्याला शून्य कॅन्सल ह्या शून्याला शून्य कॅन्सल इकडे 4 आले. परत इकडे ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल 7 त्रिके 21 आले. ठीक आहे बघा आता एकूण विद्यार्थी किती बघा 50 विद्यार्थ्यांच्या वर्गात 20% विद्यार्थी पास मध्ये 10 विद्यार्थी पास निघाले संख्येमध्ये. 60 मधले 25% मध्ये झाले 15 विद्यार्थी. 25 चे 20% मध्ये झाले 5 विद्यार्थी. 40 चे 10% मध्ये 4 विद्यार्थी. 70 चे 30% म्हणजे 21 विद्यार्थी. असे एकूण किती विद्यार्थी पास झाले बघा 21 आणि 4 25 आणि 5 30 30 आणि 10 40 आणि 5 भांबा 21 आणि 4 25 आणि 5 30 40 50 आणि 55 विद्यार्थी पास झाले. एकूण 5 वर्गामध्ये मिळून 55 विद्यार्थी पास झाले. तर काय म्हटले बघा प्रत्येक वर्गात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी संख्या विचारली टक्केवारी नाही. सरासरी संख्या किती असेल मग 55 विद्यार्थी वर्ग किती आहेत 5 आहेत. मग सरासरी किती निघेल बघा 11 विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काय झाले पास झाले. 5 एके 5 5 एके 5 5 एके 5 म्हणजे 11 विद्यार्थी म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम अँड वर्कचा क्वेश्चन आहे काय दिले बघा ए हा एक काम 18 दिवसात पूर्ण करू शकतो. बी तेच काम 15 दिवसात पूर्ण करू शकतो. बी ने 10 दिवस काम केले आणि कामावरून निघून गेला. ए हा एकट्याने उर्वरित कामाला किती दिवसात पूर्ण करू शकेल बघा. ए हा एक काम एकटा किती दिवसात पूर्ण करतोय 18 दिवसात पूर्ण करतोय. बी तेच काम 15 दिवसात पूर्ण करतोय. मला सांगा 18 आणि 15 लसावी किती असतो बघा 18 पंचे 90 15 सक्क 90 म्हणजे एकूण काम किती पकडलं आपण 90 रुपयाचं. एकूण काम किती झालं आपलं इकडं 90 रुपयाचं काम झालं. आता मला सांगा 90 रुपयाचं काम करायचं 18 दिवस लागत असेल तर दिवसाला किती पेमेंट मिळेल 18 पंचे 90 5 रुपये आणि तेच 90 रुपयाचं काम 15 दिवसामध्ये होते म्हणजे याचा आता 15 सक्क 90 म्हणजे 6 रुपये. ठीक आहे आता काय म्हटले बघा बी ने 10 दिवस काम केले. मला सांगा बी 10 दिवसात बघा बी ने 10 दिवस काम केले. बी ने 10 दिवस काम केले किती असतं किती रुपयाचं काम करेल बघा मग बी हा दिवसाला 6 रुपयाचं काम करतो तो 10 दिवसामध्ये 60 रुपयाचं काम करेल. मला सांगा 90 मधून 60 रुपयाचं काम गेलं खाली किती राहिले बघा 30 रुपयाचं काम झालं शिल्लक. बरोबर हे झालं शिल्लक काम. आता शिल्लक काम करायला 30 रुपयाचं काम करायचं कोण करणार आहे ए करणार आहे तर त्याला किती दिवस लागतील मग 30 रुपयाचं काम करायचं दिवसाला त्याला पेमेंट किती एला 5 रुपये पेमेंट आहे 30 रुपयाचं काम करायला त्याला किती दिवस लागतील बघा 5 सक्क 30 म्हणजे 6 दिवस लागतील. बरोबर आहे का 5 एके 5 आणि 5 सक्क 30 म्हणजे 6 दिवस म्हणजे ऑप्शन नंबर दुसरा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता काय दिले बघा सरळ व्याजाचा प्रश्न बघा 7 फेब्रुवारी 2022 ते 20 एप्रिल 2022 या कालावधीत 2000 या रकमेवर वार्षिक 8.25% दराने होणारे सरळ व्याज काढा. आता बघा दिवसामध्ये दिले बरोबर आहे की नाही कसं असतं लक्षात घ्या. आता 7 फेब्रुवारी मला सांगा फेब्रुवारी मधले दिवस किती शिल्लक राहिले बघा. कारण कधी कसं असतं बघा तुम्हाला जे दिवस देतात ना तर ते 73च्या पट्टीमध्ये देतात. 73च्या पट्टीमध्ये का देतात कारण की 73 ने 365 ला भाग जातो. येते लक्षामध्ये बघा 2000 बघा आता लक्षात घ्या 7 फेब्रुवारी महिना हा 2022 मध्ये सामान्य वर्ष सामान्य वर्षामधल्या फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतात. 7च्या पुढचे शिल्लक दिवस किती राहिले बघा 21 आणि 7 28 21 बघा 7 सोडून आपण पुढचे दिवस मोजले किती 21 परत फेब्रुवारी मार्च महिना पूर्ण आहे मार्च मध्ये झाले 31 आणि परत एप्रिल मधले किती झाले बघा 20 दिवस किती दिवस आले बघा इथं 30 40 50 60 70 आणि 2 झाले 72 आणि हा जर 7 तारखेचा दिवस पकडला तर अधिक 1 करा बरोबर झाले 73 कारण की तुम्हाला दिवस जे देतील ना तर ते 73च्या पट्टीमध्ये देतात का कारण की 365 ला 73 ने भाग जातो 73चे 365 73 पंचे किती असतात 365 असते. ठीक आहे बघा काय निघेल बघा आता सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय असतो बघा आपला सरळ व्याजाचा सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय असतो बघा हे झाले फेब्रुवारी मधले दिवस फेब्रुवारी मार्च आणि हे झाले एप्रिल मधले दिवस. ठीक आहे बघा चला सरळ व्याज बरोबर काय असते बघा मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100 बघा मग आता मुद्दल किती आहे आपल्या इकडे 2000 रुपये 2000 रुपये गुणिले मुदत किती आहे बघा आपली आता तर 73 दिवसाची मुदत आहे. पण बघा दर कधी पण कसा दिलेला असतो आपल्याकडे वार्षिक दिलेला असतो बरोबर आहे की नाही. मग 73 दिवस म्हणजे वर्षाचा किती भाग बघा 73 छेद 365 येते आणि गुणिले
दर किती आहे बघा आपला 8.25% म्हणजे 8.25/100 येते इकडे. ठीक आहे बघा. सरळ व्याज आपण इकडे एक्स पकडला. आता एक विषय सॉल्व्ह करा बघा. एक्स इज इक्वल टू काय निघेल बघा इकडं. चला 73 एके 73, 73 पाचा किती असतं 365 असतं. ठीक आहे बघा. चला आता इकडचे जरा बघा इकडे काय निघेल. इकडचे जर 2 शून्य आपण कमी केले तर बरोबर हे काय ते 825 येते. बरोबर आहे का. काय निघेल इकडे 20 गुणिले 825 छेद 100. बघा काय निघते इकडे 20 एके 20, 20 पाचा 100. थांबा इकडे 100 हे 105 पण आहे. बरोबर आहे का. मग काय निघेल इकडे 20 बरं हा इथल्या इथे भाग घालवा. 5 एके 5, 5 चोक 20. ठीक आहे बघा. परत 4 एके 4, 25 चोक 100. परत 25 ने 825 ला भाग घालवा. 25 एके 25, 25 त्रिक 75. 82 मधनं 75 गेलं खाली किती राहिलं 7. 7 वर 5 75 म्हणजे 25 त्रिक 75. बघा किती येते इकडं 33 येते. 33 रुपये. म्हणजे ऑप्शन नंबर किती येते 2 येते 33 रुपये. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. खालील मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा. बघा काय निघते बघा एच आय. बघा एच आणि आय मध्ये अधिक 1 चा फरक आहे. बघा आयच्या पुढे बघा एच आय. जे के बरोबर 2 चा फरक आहे. परत बघा के आणि एन मध्ये बघा जे के एल एम एन 3 चा फरक आहे. अधिक 3 आणि एनच्या पुढे बघा 4 च्या फरकाने पुढे काय येते बघा एन एच आय एन एम एन ओ पी क्यू आर. इथं काय निघेल बघा आर निघेल. बघा मग आर इथं नाही, आर इथं नाही. ठीक आहे बघा. चला परत शेवटचा अल्फाबेट चेक करा. शेवटच्या अल्फाबेट मध्ये काय देऊ एन ई एफ जी 2 चा फरक आहे. जी एच आय जे 3 चा फरक आहे. परत जे के एल एम एन बरोबर 4 चा फरक आहे. बरोबर आहे का बघा. मग इकडे काय पण वजा आहे वजा. कारण की एनच्या पाठीमागे 4 घरं थांबा एक मिनिट. हा एनच्या पाठीमागे 4 घरं जी आहे. जेच्या पाठीमागे 3 घरं जी आहे. जीच्या पाठीमागे 2 घरं ई आहे. मग ईच्या पाठीमागे 1 घर काय असणार आहे बघा ए बी सी डी ई. डी येते. मग आर आणि नंतर शेवटला डी. मग डी कुठं कुठं बघा फक्त इथे. म्हणजे उत्तर येते आपला ऑप्शन नंबर 2. आणि संख्या जरी बघायचं म्हटलं तर काय निघते बघा 83 आणि 97 किती झाले बघा 14. बघा 83 झाले 97, 111, 125 आणि बघा 83 आणि 97 83 अधिक 14 झाले 97, 97 अधिक 14 झाले 111, 111 अधिक 14 झाले 125. मग 125 अधिक 14 किती निघेल बघा 20, 30 आणि 39 139. म्हणजेच बघा आर 139 डी म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.